नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत जो काही 2025चा मार्च महिना राहील, मार्च व त्यासोबतच एप्रिल महिना, या 2 महिन्यातील ज्या काही मला समजून घ्या करंट अफेअर्स बद्दल अति महत्त्वाची क्वेश्चन वाटलेली आहे। तशी आपण या व्हिडिओमध्ये 30 क्वेश्चन घेणार आहोत। मग मार्च महिना म्हणा आणि एक तुमचा एप्रिल महिना, या 2 महिन्यातील जे काही अति महत्त्वाचे 30 प्रश्न असतील ते 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता जेव्हा केव्हाही तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल, सोबत तुमच्या एक नोटबुक्स राहू द्या, म्हणजे जे काही मी प्रश्न सांगेल ते जसेच्या तसे तुम्हाला काय करायचे, त्यांची नोट्स बनवायची आहे। आणि जे काही प्रश्न राहणार आहे, एका प्रश्नावर आपण जवळपास ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी राहणार आहेत त्यांच्यावर डिस्कस करू, म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे महत्त्वाचे राहणार आहे। आणि पहिला क्वेश्चन जेवढा महत्त्वाचा राहील तेवढाच क्वेश्चन तुमचा शेवटचा सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे। म्हणून व्हिडिओ की तुमचा सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुमचे जे काही प्रश्न राहतील त्या सर्वांचा तुम्हाला काय होणार आहे, फायदा होणार आहे। एक जरी क्वेश्चन तुम्ही मिस करत असेल आणि तोच प्रश्न जर समजून घ्या तुमचा पेपरमध्ये आला, एक्झाममध्ये आला तुमच्या शेवटच्या, तर समजून घ्या तुमचा एक जो काही तुमचा गुण राहणार आहे तो कमी होणार आहे। म्हणून व्हिडिओ हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, शेवटपर्यंत पहा। याच्यामध्ये तुम्हाला दिलाय पहिला प्रश्न, जो की सांगत आहे तुम्हाला ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे। मग ही प्रणाली लागू करणारे कितवे राज्य असं तुम्हाला दिलाय। पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला दुसरे, पहिले, पाचवे आणि काय दिलाय तुम्हाला सातवे। तर याचं योग्य उत्तर राहणार आहे सातवे। म्हणजे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य जर म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे सातवे। मग याच्या अगोदर जे काही तुमचे 6 राज्य राहणार आहे ते 6 राज्य तुम्हाला दिले आहे। एक दिलाय तुम्हाला उत्तराखंड, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, नंतर अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, नंतर 5वं राज्य तेलंगणा, 6वं राज्य दिलंय तुम्हाला त्रिपुरा आणि 7वं राज्य कोणतं दिलंय तुम्हाला महाराष्ट्र। व्यवस्थित नोट्स बनवून घ्या तुम्ही, म्हणजे हे सगळेच्या सगळे काय राहणार आहे तुम्हाला महत्त्वाचे क्वेश्चन राहणार आहे। ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे तुमचं सातवे। किंवा महाराष्ट्र सातवे राज्य कोणते जर विचारलं तर त्याचं उत्तर काय द्यायचं आहे तुम्हाला, महाराष्ट्र द्यायचं आहे। म्हणजे समजून घ्या तुम्हाला क्वेश्चन जर थोडा पलटून जर विचारलं तर त्याचं उत्तर हे असायला पाहिजे। सातवे राज्य कोणते म्हटलं तर महाराष्ट्र, किंवा महाराष्ट्र हे कितवे राज्य म्हटलं काय राहणार आहे सातवे। त्याच्यासोबतच हे 6 राज्य व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय दुसरा प्रश्न, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोण शपथ घेणार आहे असा प्रश्न दिलाय। पहा इथे दिलाय तुम्हाला 52वे सरन्यायाधीश, म्हणजे सर्वोच्च जे काही न्यायालय राहणार आहे त्या न्यायालयाचे सरन्यायाधीश तुम्हाला विचारलाय। मग 52वे जर विचारलं तर त्याचं उत्तर राहणार आहे भूषण गवई, हे महाराष्ट्राचे आहे। हे काय राहणार तुमची महाराष्ट्राची राहणार आहे, जी की तुमची 52वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेणार आहे, त्यांना आपल्या राष्ट्रपती शपथ देणार आहे। मग यांच्या अगोदर जे काही 51वे सरन्यायाधीश होते ते यांच्या अगोदर राहणार तुमची संजीव खन्ना, हे सुद्धा महत्त्वाचं राहील। म्हणजे तुम्हाला 52वे विचारू किंवा जुने जर विचारलं 91, त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश। पहिल्या महिला न्यायाधीश जे दिले आहे तुम्हाला ती आहे फातिमा बीबी। सोबतच आपण जुन्या काही गोष्टी राहणार आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करू। पहिल्या महिला न्यायाधीश, इथे सरन्यायाधीश नाही म्हटलं त्यांनी, फक्त ते न्यायाधीश म्हटलंय, कारण की आतापर्यंत एकही महिला नाही की जे सर्वोच्च न्यायालयाच्या काय तुमच्या सरन्यायाधीश आहे, म्हणून फक्त न्यायाधीश दिलाय। त्यांचं वर्ष राहणार आहे तुमचं 1959 मध्ये पहिल्या महिला न्यायाधीश। ही सुद्धा गोष्ट तुम्ही काय करायची, नोट करून ठेवायची आहे। सर्वाधिक काळ जर विचारलं सरन्यायाधीश पदावर कोण होते म्हटलं तर ते राहणार आहे धनंजय चंद्रचूड। इथे डी म्हणजे धनंजय राहणार आहे, धनंजय चंद्रचूड, ज्यांनी की नाही 7 वर्ष 139 दिवस त्यांचा कालावधी होता। कालावधी म्हणण्यापेक्षा त्यांनी तेवढा वेळ काय दिलाय त्यांचा सरन्यायाधीश पदावर त्यांनी भोगलेला आहे, 7 वर्ष 139 दिवस।
त्याच्यासोबतच हे लक्षात ठेवा की सर्वात कमी काळ सरन्यायाधीश पदावर कोण होते म्हटलं तर नारायण सिंग राहणार आहे. त्यांनी फक्त 17 दिवस सरन्यायाधीश पदावर काम केलं आहे. सर्वात जास्त धनंजय चंद्रचूड आणि सर्वात कमी जर विचारलं तर ते नारायण सिंग राहणार आहे, फक्त किती दिवस, 17 दिवस. हे व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, नोट्समध्ये लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय तुम्हाला, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? हा जगातून राहणार आहे. तर त्याचं उत्तर राहणार आहे चांगी, जो सिंगापूर येथे आहे. हे याचं योग्य उत्तर राहणार आहे. एक वेळा पुन्हा लक्ष द्या, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 कोणत्या विमानतळाला मिळालं म्हटलं त्याचं उत्तर काय राहणार आहे? चांगी, जो कुठे आहे म्हटलं कुठे राहणार आहे? सिंगापूरमध्ये. नंतर दिलाय तुम्हाला त्याच्यावर जे काही महत्वाच्या गोष्टी राहणार आहेत ते पाहून घ्या. भारत व दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ 2025 पुरस्कार कोणाला मिळाला वाटतं, किंवा कोणाला सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषणा दिली म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे दिल्ली, जो भारतात राहणार आहे. भारत व दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं राहणार आहे? दिल्ली. भारतातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळ, आता बघा क्वेश्चन थोडा चेंज राहील. भारतातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळ जर म्हटलं तर तो कोणता राहणार आहे? बेंगळूर. आणि जो काही तुम्हाला हा स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 चांगी सिंगापूरला मिळाला आहे, तो याच्या अगोदर 12 वेळा त्याला मिळाला आहे आणि ही 13वी वेळ आहे. हे सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित नोट करून ठेवायचं आहे. नंतर पुढचा प्रश्न, जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणते? तर त्याचं उत्तर राहणार आहे जपान. जवळपास 6 तासामध्येच त्यांनी काय रेल्वे स्टेशन तयार केलं आहे, फक्त 6 तासामध्ये, म्हणजे कमी वेळेत केलं आहे त्यांनी. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणते म्हटलं तर ते काय राहणार आहे? जपान. त्याच्यानंतर याच्यावर जे काही महत्वाचे इतर क्वेश्चन तयार होतात जे भारतासंबंधित राहील. पहिले 3D प्रिंटेड मंदिर जर म्हटलं तर ते मंदिर राहणार आहे भारतातील कोणतं? सिद्धिपेठ मंदिर म्हटलं आहे. कोणतं राहणार आहे? सिद्धिपेठ, जी की आहे तेलंगणामध्ये. पहिले 3D प्रिंटेड मंदिर जर म्हटलं तर सिद्धिपेठ राहणार आहे. कुठे आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? तेलंगणामध्ये. पहिले 3D प्रिंटेड घर जर म्हटलं तर ते राहणार आहे मद्रास. आता जे काही घर वगैरे बनवलं आहे ते काय केलंय त्यांनी? विशिष्ट कॉन्क्रीट वापरलाय त्याच्यामध्ये. कमी वेळ लागतो त्याला. मी अगोदर सांगितलं की जे काही रेल्वे स्टेशन तयार झालंय ते फक्त 6 तासात निघालाय. कमी वेळ लागतो आणि कमी खर्चात काय राहते, त्याचं बांधकाम होते. म्हणून हे क्वेश्चन काय राहणार तुमचे महत्वाचे राहणार आहे. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन जर विचारलं तर ते काय राहणार आहे? जपान राहणार आहे. त्याच्यानंतर 2028च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे असा प्रश्न विचारलाय. हा महत्वाचा क्वेश्चन आहे, याला IMP करून ठेवा. 2028च्या ज्या काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राहणार आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे लॉस एंजेलिस मध्ये होणार आहे ते. आता याच्यामध्ये काय केलंय, नवीन जे काही गेम्स वगैरे त्यांनी ऍड केलाय त्याच्या संबंधित जर क्वेश्चन जर तयार करतो म्हटलं तर राहणार आहे क्रिकेट हा खेळ 128 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये काय केलाय त्यांनी ऍड केलाय. म्हणजे हा महत्वाचा क्वेश्चन म्हणा तुम्ही. क्रिकेट हा खेळ किती वर्षानंतर राहणार तुमचा? 128 वर्षानंतर राहणार आहे. 2028च्या ऑलिम्पिक जे काही क्रीडा होणार आहेत त्याच्यामध्ये आणखी इतर कोणकोणते खेळ ऍड केले म्हटलं तर बेसबॉल राहील, त्याच्यानंतर क्रिकेट, सॉफ्टबॉल आणि काय राहणार आहे लॅक्ट्रिस. हे नवीन खेळ काय केले त्यांनी ऍड केले आहे. पण क्रिकेट हा खेळ जर म्हटलं तर तो खेळ काय राहणार आहे तुमचा 128 वर्षानंतर त्यांनी ऍड केला आहे. आता जे काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये क्रिकेटचे फक्त 6 संघ राहणार आहे. किती राहणार आहे? 6 संघ राहणार आहे. आणि ते 6 संघ कोणकोणते? जे काही तुमचे ICC क्रमवारी राहणार आहे वार्षिकचे, त्याच्यामध्ये जे काही तुमच्या टीम म्हणा जे टॉप 6 मध्ये राहणार आहे, 6 पैकी 5 तर तुमचे सुरुवातीचे घेणार आहे आणि प्लस मध्ये एक जर म्हटलं तर जो काही यजमान देश राहणार आहे, म्हणजे लॉस एंजेलिस तुमचा अमेरिकेचा एक संघ, आणि जे काही ICC क्रमवारीमध्ये सुरुवातीचे 5 संघ राहणार आहे ते सुरुवातीचे 5 संघ म्हणा, आणि एक काय राहणार आहे तुमचा जिथे काही तुमच्या ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत ते यजमान देश त्यांची एक टीम राहणार आहे.
म्हणजे तसे एकूण किती संघ सहभागी राहणार आहे क्रिकेटचे? 6. 128 वर्षानंतर त्यांचा सहभाग होईल, हा एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. आणि त्याच्यासोबत बेसबॉल, क्रिकेट, सॉफ्टबॉल, त्याच्यानंतर लॅक्रिस हे नवीन खेळ त्यांनी ऍड केलेले आहे, हे सुद्धा क्वेश्चन का राहणार तुमची महत्त्वाचे राहणार आहे. नंतर दिलाय तुम्हाला 2031चा जो काही महिला फिफा वर्ल्ड कप राहणार आहे तो कुठे होणार आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे अमेरिका. आता बा लॉस एंजेलिस याच्या अगोदर तुमचं का राहणार आहे तुमचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा. आणि सोबतच एक लक्षात ठेवा की 2031चा महिला फिफा वर्ल्ड कप कुठे होणार आहे म्हटलं कुठे म्हणणार तुम्ही? अमेरिका. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ याचे अध्यक्ष कोण आहे म्हटलं तर त्याचं नाव राहणार आहे प्राचार्य मिलिंद का राहणार आहे जोशी. जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे त्यांचे का राहणार आहे ते अध्यक्ष राहणार आहे. कोण म्हटलं तर प्राचार्य मिलिंद काय जोशी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, T20 मध्ये 13K म्हणजे 13,000 किती राहणार आहे? 13,000. T20 मध्ये 13,000 के म्हणजे 13,000 रन धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण म्हटलं तर तो राहणार आहे विराट कोहली. हा सुद्धा महत्वाचा क्वेश्चन राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला दिलाय की भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा, हे INS वर्षा कुठे स्थापन केलं म्हटलं तर ते राहणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. व्यवस्थित लक्षात ठेवा, भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कुठे स्थापन झालं म्हटलं तर तो का राहणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय नेक्स्ट क्वेश्चन की हे दिलाय रिंडिया, जो काही रेशीम आहे याच्यापासून साड्या वगैरे तयार करतात. रिंडिया रेशीमला GI टॅग मिळाला आहे. जे काही रेशीम आहे ते कुठले आहे म्हटलं तर तो राज्य राहणार आहे तुमचं मिझोराम. म्हणजे मिझोरामचं जो काही रेशीम राहणार आहे रिंडिया याला काय केलाय GI टॅग दिलाय. GI टॅग वर आणखी पुढे आपण क्वेश्चन घेणारच आहोत. ते बरेच काही 2025 मध्ये GI टॅग मिळाले आहे किंवा जे काही जुने राहणार आहे त्यांच्यावर चर्चा करू आपण नंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, RBI ची जे काही डेप्युटी गव्हर्नर राहणार आहे ती सध्या कोणाची नियुक्ती झाली म्हटलं तर ते राहणार आहे पूनम गुप्ता. म्हणजे RBI ची जे काही डेप्युटी गव्हर्नर राहणार आहे या पदावर कोणाची नियुक्ती झाली म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे? पूनम गुप्ता. हे नोट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण म्हटलं तर ते अध्यक्ष राहणार आहे ओमप्रकाश सेठे. हे अध्यक्ष कोण राहणार आहे? ओमप्रकाश कोण राहणार आहे? सेठे. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण दिलाय तुम्हाला? ओमप्रकाश का राहणार आहे? सेठे. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला खेळाडूचं नाव दिलाय, वंदना कटारिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्यांचा खेळ आहे हॉकी, ज्यांनी आता निवृत्ती घेतली आहे म्हणून ते चर्चेमध्ये आहे. आता बा हॉकी खेळाशी संबंधित आहे, त्यांनी एकूण किती गोल केले म्हटलं तर एकूण 158 गोल केले आहे. आणि तुम्हाला जर क्वेश्चन जर विचारला वंदना कटारिया या हॉकी खेळाडू कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्याच्या खेळाडू आहे म्हटलं तर ते का राहणार आहे? उत्तराखंड राहणार आहे. म्हणजे हा का राहणार आहे तुमचा महत्वाचा क्वेश्चन राहणार आहे. नंतर नेक्स्ट घेऊ आपण, भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय कुठे आहे म्हटलं तर ते राहणार आहे पश्चिम बंगालमध्ये. पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय कुठे आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही? पश्चिम बंगालमध्ये. नंतर आशियाई हॉकी करंडक स्पर्धा कुठे होणार आहे म्हटलं तर ते बिहार राहणार आहे. आता हे सगळे क्वेश्चन तुमचे कशावर राहणार आहे? राज्यावर राहणार आहे. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार आहे. मग ती कन्फ्यूज न होण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? व्यवस्थित नोट्स लिहून ठेवा आणि जास्तीत जास्त काय करायचं आहे तुम्हाला ते रेफर करायचं आहे. म्हणजे भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय कुठे राहणार आहे? पश्चिम बंगाल. आणि नंतर आशियाई हॉकी करंडक स्पर्धा कुठे होणार आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? बिहारमध्ये होणार आहे. नंतर दिलाय तुम्हाला सौदगारी ब्लॉक प्रिंटला काय म्हणणार आहे? GI टॅग दिलाय. हा कुठला आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? गुजरात. आणि याच्या अगोदर तुमचा पाक कोणता आला होता की रँडिया रेशीमला GI टॅग ते मिझोराम. आणि हा ब्लॉक प्रिंट म्हणत आहे तो कुठला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? गुजरात म्हणणार आहे. आता सोबतच जे काही GI टॅग मिळाले आहे ना ते चादरला
जीआय टॅग मिळाला आहे ते कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या जिल्ह्यातील म्हटलं तर हे सगळे तुम्हाला महाराष्ट्रातील दिले आहे. चादर सोलापूरचा आहे ज्याला जीआय टॅग मिळाला आहे. त्याच्यानंतर कवडी कुठला आहे तुमचा तुळजापूर, याला जीआय टॅग मिळाला आहे. चिंच जे काही तुमचं फळ राहणार आहे ते पानं चिंचोलीला आहे म्हणजे त्याला सुद्धा जीआय टॅग मिळाला आहे. कुंथलगिरीचा खवा राहणार आहे, या खवाला काय दिलाय तुम्ही जीआय टॅग दिलाय. ते कुठला आहे म्हटलं तर धाराशिव या जिल्ह्यातील राहणार आहे. त्याच्यानंतर ज्वारी जे काही पीक राहणार आहे त्याला जीआय टॅग मिळाला आहे. ज्वारी तुमचं कुठली ज्वारी म्हटलं तर ते काय राहणार आहे जालना. त्याच्यानंतर जांभूळ जे काही फळ राहणार आहे याला जीआय टॅग मिळाला आहे, तो बदलापूर आणि बहाडोली या दोन ठिकाणातील प्रसिद्ध राहणार आहे. म्हणजे जे काही तुम्हाला जीआय टॅग मिळालं आहे ते जीआय टॅग वर जर महत्वाचे क्वेश्चन जर करतो म्हटलं तर हे राहणार आहे. चादर सोलापूर, कवडी का राहणार आहे तुळजापूर, चिंच पानं चिंचोली हे चिंचामध्ये तुम्हाला नाव दिलं आहे. त्याच्यानंतर खवा जर म्हटलं तर धाराशिव राहील. त्याच्यानंतर जांभूळ बदलापूर आणि काय राहणार आहे बहाडोली, आणि ज्वारी हे पीक जर म्हटलं तर कुठलं राहणार आहे जालनाचं राहणार आहे. हे जीआय संबंधित थोडेफार महत्वाचे क्वेश्चन राहील. त्याच्यानंतर विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोण करत आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे नरेंद्र कोण बोरवाल. जे काही विश्व बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे ती ब्राझीलला काहीतरी वगैरे होणार आहे, ती ब्राझील लक्षात ठेवा, ब्राझीलला होणार आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे म्हटलं काय म्हणणार आहे नरेंद्र कोण राहणार आहे, बोरवाल हे भारताचे काय करणार आहे नेतृत्व. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, भारतातील पहिले सहकार विद्यापीठ कोठे स्थापन झाले म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे गुजरात. आता गुजरातवर तुमचे दोन क्वेश्चन झाले, एक भारतातील पहिले सरकार विद्यापीठ आणि एक तुमचं जीआय टॅग ब्लॉक प्रिंटला गुजरात संबंधित राहणार आहे, हे दोन प्रश्न. त्याच्यानंतर हे गुजरातमध्ये पहिले सहकार विद्यापीठ स्थापन होणार आहे, याची घोषणा कोणी केली आहे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय केली आहे घोषणा केली आहे. आणि जे काही पहिले सहकारी विद्यापीठ स्थापन होणार आहे त्या विद्यापीठाला नाव काय देणार आहे म्हटलं तर हे महत्वाचं राहील, म्हणजे याला IMP करा. म्हणजे हा क्वेश्चन 100% तुमच्या पेपरमध्ये येणारच आहे. पहिले सहकारी विद्यापीठ स्थापन कुठे होणार आहे म्हटलं तर गुजरात, याची घोषणा कोणी केली, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. आणि जे काही विद्यापीठ स्थापन होणार आहे त्या विद्यापीठाला काय नाव देणार आहे म्हटलं तर त्रिभुवन सहकार विद्यापीठ हे त्या काय विद्यापीठाला काय देणार आहे ते नाव देणार आहे, म्हणजे ते महत्वाचं राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नवीन जे काही 26 राफेल मरीन विमान खरेदी करणार आहे ते कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे फ्रान्स देशाकडून. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. आणि जे काही 26 राफेल विमान आपल्याला मिळणार आहे ते 2030 ते 2031 पर्यंत भारताला काय करणार आहे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर हे जे काही विमान राहणार आहे ते हवेतल्या हवेत मारा करणारे आहे. हे काय राहणार आहे, हवेतल्या हवेत मारा करणारे राहणार आहे, ते त्यांचं वैशिष्ट्य राहणार आहे, इथे वैशिष्ट्य म्हणून लक्षात ठेवा. हे वैशिष्ट्य राहील हवेतल्या हवेत मारा करणारे. त्याच्यानंतर हे 50,000 फूट वर उडू शकतात. किती वर उडू शकतात म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, 50,000 फूट वर उडू शकतात. त्याच्यानंतर यांची तैनात कुठे होणार आहे म्हटलं तर INS विक्रांत जे काही जहाज राहणार आहे त्याच्यावर त्याचं काय होणार आहे, त्यांची काय होणार आहे तैनात होणार आहे. कशावर म्हटलं काय म्हणणार आहे INS विक्रांतवर त्यांची काय होणार आहे तैनात होणार आहे. म्हणजे हा सुद्धा प्रश्न काय राहणार आहे तुमचा महत्वाचा राहणार आहे. 2030 ते 31 मध्ये मिळणार आहे, 50,000 फूट उडू शकतील आणि INS विक्रांतवर काय राहणार आहे त्यांची तैनात होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 ची जी काही 9वी आवृत्ती राहणार आहे ती कुठे होणार आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे नवी दिल्ली. 2025 ची जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 ची 9वी आवृत्ती कुठे होणार आहे म्हटलं तर नवी दिल्ली. आणि याची थीम जर विचारली तर याची थीम राहणार आहे समभावना. याची थीम काय राहणार आहे समभावना. आणि आयोजक जर विचारलं तर आयोजक राहणार आहे परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, हे काय राहणार आहे आयोजक, म्हणजे यांच्याकडून काय करणार आहे तुम्ही आयोजन करणार आहे. त्याच्यानंतर जे काही एप्रिल महिन्यातले महत्वाचे दिनविशेष आहेत त्यांच्यावर एक क्वेश्चन तयार केला आहे मी.
दिनविशेष पूर्ण महिन्याचे पाठ करू नका, फक्त जे काही अति महत्वाचे वाटते तेच सांगत आहे फक्त मी. याच्यामध्ये दिलाय तुम्हाला 11 एप्रिल हा दिनविशेष काय म्हटलं, काय म्हणणार आहे, शिक्षण हक्क दिन. जे काही महात्मा फुले राहणार आहे त्यांची जयंती आपण शिक्षण हक्क दिन म्हणून साजरी करतो. आणि तारीख जर विचारली तर तारीख काय राहणार आहे, 11 एप्रिल. त्याच्यानंतर दिलाय 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. यांचा जन्मदिन आपण काय म्हणून साजरा करतो, तर न्याय दिन म्हणून साजरा करतो. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन ज्ञान दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे 14 एप्रिल ज्ञान दिन पाठ करायचा आहे तुम्हाला, आणि 11 एप्रिल काय करायचं आहे, शिक्षण हक्क दिन म्हणून पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर 26 जून राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिन आपण काय करतो, सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे हे 3 प्रश्न काय राहणार आहे तुमचे महत्वाचे राहील, हे सुद्धा काय करायचे तुम्हाला पाठ करायचे आहे. त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न दिलाय तुम्हाला, बांदीपूर वाचवा अभियान हे कुठे चालू आहे म्हटलं काय म्हणणार आहे, कर्नाटक हे याचे उत्तर राहणार आहे. आता त्याच्या संबंधित काय राहणार आहे बांदीपूर वाचवा अभियान, याच्यामध्ये दिलाय कर्नाटक सरकार बांदीपूर वाघ प्रकल्पातून रात्रीच्या वाहतुकीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेत आहे. म्हणजे जे काही वाघ प्रकल्प राहणार आहे त्याच्यामध्ये रात्रीला तुम्ही प्रवास करू शकत नाही असे अगोदर होतं. रात्री 9 ते 6 वाजेपर्यंत वाहतुकीस काय होती, बंदी, पण आता ते बंदी उठवण्याचा निर्णय सरकार घेत आहे. असं काय राहणार आहे, तो प्रश्न राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे म्हटलं, ते बांदीपूर अभयारण्यातून जाणारा तो राहणार आहे नॅशनल हायवे क्रमांक 766, जो की 272 किलोमीटर जातो. किती राहणार आहे, 272 किलोमीटर. म्हणजे हा सुद्धा काय राहणार आहे तुमचा अतिमहत्वाचा प्रश्न राहणार आहे. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात स्वस्त विमानतळ कोणते म्हटलं तर ते राहणार आहे हार्टफील्ड जॅक्सन अटलांटामध्ये दिलाय, तो सर्वात स्वस्त विमानतळ दिलाय. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ, म्हणजे महिन्यासाठी जो काही पुरस्कार दिला जातो आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ आयसीसी कडून, तो कोणाला मिळाला म्हटलं तर तो मिळालाय तुमचा श्रेयस अय्यरला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने 2023-24 चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे, ते राहणार आहे शकुंतला खटावकर या महिला राहणार आहे, ज्या कबड्डी खेळाशी संबंधित राहणार आहे. यांना काय केलं आहे, त्यांनी शिवछत्रपती जे काही क्रीडा संबंधित पुरस्कार जाहीर केले आहे त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना काय करणार आहे, सन्मानित करणार आहे. तर त्या महिला राहणार आहे शकुंतला खटावकर, प्लेयर आहे त्या कबड्डी खेळाशी संबंधित. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा इकडे दिलाय तुम्हाला, कोणत्या राज्यातील पट्टेडा अंचू साडीला जीआय टॅग मिळाला आहे, तो राहणार तुमचा कर्नाटक. जीआय टॅग वर सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात, म्हणून हे जीआय टॅग काय करायचे तुम्हाला जसेच्या तसे काय करायचे, पाठ करायचे आहे. कारण की ते काय राहणार आहे तुमचं आयएमपी म्हणजे 1 गुण त्याच्यावर 100% राहणारच आहे. त्याच्यानंतर पट्टेडा अंचू साडीला जीआय टॅग मिळाला, ते कोणत्या राज्यातील आहे म्हटलं काय म्हणणार आहे, कर्नाटक. नंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान कुठे करण्यात येत आहे म्हटलं तर पाटणामध्ये राहणार आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुमचा आयएमपी राहील. युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते काय राहणार आहे, 15 मे दरम्यान, जवळपास 12 दिवस काहीतरी ही क्रीडा होणार आहे. ते कुठे आयोजन आहे म्हटलं तर पाटणामध्ये राहणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले आहे, त्याचं उत्तर दिलंय तुम्हाला एससी हे जे काही समुदाय राहणार आहे यांचे वर्गीकरण करणारे तेलंगणा हे काय राहणार आहे, भारतातील पहिले राज्य राहणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, विश्व बॉक्सिंग स्पर्धा कुठे होणार आहे म्हटलं तर ते काय म्हणणार आहे तुम्ही, ब्राझीलमध्ये होणार आहे. आणि त्याचे भारताच्या याच्यातून तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय की प्रतिनिधित्व कोण करणार आहे म्हणून, याचं उत्तर काय दिलंय, विश्व बॉक्सिंग स्पर्धा याचे नेतृत्व नरेंद्र बोरेवाल. आणि ते कुठे होणार आहे म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे, ब्राझीलमध्ये होणार आहे. हे 2 प्रश्न महत्वाचे राहील. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न दिलाय तुम्हाला, चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच पुलाची लांबी किती आहे म्हटलं तर, जे काही चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल तयार केला आहे तो आता चालू झालेला आहे, म्हणून हा करंट मध्ये क्वेश्चन राहील.
आणि त्या पुलाची लांबी जर विचारली तर ते काय राहणार आहे, 1315 मीटर ही काय राहणार आहे, लांबी राहणार आहे. मग इथे तुमचे करंटचे जे काही 30 प्रश्न राहणार आहे ते 30 प्रश्न 30च्या 30ही महत्वाचे राहणार आहे. व्यवस्थित नोट्समध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या अगोदर 1-2 वेळा वाचून गेली तरी तुम्हाला गुण काय मिळणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये कन्फर्म मिळणार आहे आणि सगळे क्वेश्चन महत्वाचे राहणार आहे. आता तुम्ही हे क्वेश्चन जर तुम्हाला महत्वाचे वाटत असतील किंवा व्हिडिओ जर समजून घ्या आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर A to Z पोलीस भरती हा जो काही आपला YouTube चॅनल आहे त्याला काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा जे काही डेली करंट निघणार आहे किंवा जे काही करंटचे क्वेश्चन दररोजचे राहणार आहे, मी त्याच्यावर 10 क्वेश्चनचा एक व्हिडिओ टाकणारच आहे. म्हणजे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करून असाल तर तुम्हाला नवीन रोज व्हिडिओ काय करणार आहे, मिळणार आहे. आजच्यासाठी इथेच थांबू आपण. जय हिंद.